ना मैदा, ना कणिक, ना नाचणी पीठ हे ग्लुटीन फ्री बघता क्षणीच खावेसे वाटणारे मोमोज बनवलेत तांदळाच्या पिठाचे. कसे बनवलेत, रंग कसा आला ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार, मी संगीता तुम्हा सर्वांचं माझ्या मुतपाकखान्यामध्ये मनापासून स्वागत करते. या पर्पल मोमोजच्या सारणासाठी मी घेतलाय 1 वाटी बारीक चिरलेला जांभळा कोबी, अर्धी वाटी रोजचा पांढरा कोबी, अर्धी वाटी बारीक चिरलेला किंवा किसून घेतलेला गाजर, काळी मिरी पावडर अर्धा टीस्पून, पाव कप बारीक चिरलेली लाल सिमला मिरची, पाव कप पिवळी सिमला मिरची, एक बारीक चिरलेला कांदा, अर्धा टीस्पून चिली फ्लेक, 7-8 लसूण पाकळ्या बारीक चिरून, बारीक चिरलेलं आलं आणि 1 ते 2 बारीक चिरलेली हिरवी मिरची, 2 चमचे तेल, 1 टीस्पून सोया सॉस, मीठ. याशिवाय मी घालणार आहे 2 टेबलस्पून मोझरेला चीज, जे या साहित्यामध्ये दाखवलेलं नाही आहे. आता आधी मोमोची कव्हरची तयारी करून घेऊया. त्यासाठी कढईमध्ये अर्धा कप पाणी उकळवायला ठेवलंय मी. पाण्याला उकळी आली की त्यामध्ये बारीक चिरलेला जांभळा कोबी घालायचा. अगदी 2 मिनिटांसाठी झाकण ठेवून हा कोबी आपल्याला शिजू द्यायचा आहे. त्यानंतर हा कोबी चाळणीत घालून कोबीचं जांभळं पाणी काढून घ्यायचं. या जांभळ्या पाण्यामध्येच आपल्याला तांदळाच्या पाण्याची उकड काढायची आहे. हा चाळणीतला उरलेला कोबी मी सारणामध्ये घालणार आहे. जांभळं पाणी वेगळं काढून झालंय. आता उकड काढून घ्यायची आहे. त्याकरता एका जाड बुडाच्या पातेल्यात हे अर्धा कप जांभळं पाणी उकळवायला ठेवायचं. पाणी कमी असेल तर अगदी थोडं साधं पाणीही तुम्ही यामध्ये मिक्स करू शकता. या पाण्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं, 1 टीस्पून रिफाइंड ऑइल घालायचं, मिक्स करून झाकण ठेवून एक उकळी काढून घ्यायची. पाण्याला उकळी आली की यामध्ये पाऊण कप तांदळाचं पीठ घालून उकड काढून घ्यायची. अगदी मोदकाची उकड काढतो ना आपण, तशीच. इतक्या पिठामध्ये 12 ते 15 मोमोज तुमचे बनून तयार होतात. आता 15 मिनिटांसाठी हे पीठ झाकून ठेवायचं, म्हणजे त्याला छान वाफ येईल. या उकडीचा रंग बघूनच मोमोज किती सुरेख बनतील याचा तुम्हाला अंदाज आलाच असेल. पिठाला वाफ धरते तोपर्यंत सारणासाठी एका पॅन मध्ये मी चमचाभर तेल घालून घेतलंय. तेल गरम झालं की यामध्ये बारीक चिरलेली मिरची, लसूण आणि आलं घालून अगदी 1 मिनिटासाठी हे परतून घ्यायचं. कांदा घालून तोही हलका परतून घ्यायचा. कांदा मऊ होणार नाही इतपतच आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. गाजरही घालून घ्यायचं. कोबी, लाल सिमला मिरची, पिवळी सिमला मिरची, हिरवी सिमला मिरची घालायची असेल तर ती, हे सगळं घालून मिक्स करून घ्यायचं. आणि मग जांभळी कोबी जी शिजवून घेतली होती ती पण आपल्याला यामध्ये घालून परतून घ्यायची आहे. चिली फ्लेक, मिरी पावडर आणि मीठ घालून घ्यायचं. चांगलं एकदा परतून झालं की गॅसची फ्लेम बंद करून टाकायची. नंतर यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून मोझरेला चीज घालायचं. 1 टीस्पून सोया सॉस वरून घालायचा आणि छान मिक्स करून घ्यायचं. सोया सॉस असा सगळ्यात शेवटी घातल्याने सारणाचा फ्रेशनेस टिकून राहतो. हे सारण आता पूर्ण गार होऊ द्यायचं. सारण गार होतंय तोवर उकड मळून घेऊयात. चांगले चोळून चोळून ही उकड मऊ करून घ्यायची. असं समजा की तुम्ही वेगळ्या शेपचे तिखट मोदकच बनवताय. छान अशी मऊ उकड मळून झाली की त्याचे पुरीपेक्षा छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे. एक एक गोळा साधारण 10 ग्रॅम वजनाचा इतका आहे. सगळे गोळे बनून तयार झाले. आता सारणही गार झालंय. या गोळ्यांच्या मध्यम जाडसर पुऱ्या बनवून घ्यायच्या. किचनच्या ओट्याला अगदी बोटभर तेल लावून या पुऱ्या मी त्यावरच लाटून घेणार आहे. तांदळाच्या पिठाचे गोळे असल्याने पुऱ्या फार बारीक लाटायच्या नाहीत, नाहीतर मोमोज वळताना पुऱ्या फाटू शकतात. इतपत जाडीच्या या पुऱ्या बनवून घ्यायच्या. पुरी बनवून झाली की वाटीच्या किंवा ग्लासच्या मदतीने कापून घ्यायची, म्हणजे सगळ्या पुऱ्या सारख्या आकाराच्या होतात. सगळ्या पुऱ्याही आपल्या लाटून झाल्या आहेत. आता एकेका पुरीमध्ये सारण भरून मोमोज बनवून घेऊयात. त्याकरता पुरीच्या मधोमध सारण भरून घ्यायचं. पुरीच्या एका टोकाला जवळजवळच 2 चिमट्या काढून घ्यायच्या.
दोन्ही चिमट्या एकत्र दाबून हलके हलके पुढे सरकवत सारडाच्या दोन्ही बाजूने प्लेट घालून घ्यायची आणि ती दाबून घ्यायची. असं शेवटपर्यंत करून मोमोजचं शेवटचं टोकही बंद करून घ्यायचं. मोमोजचा हा एक शेप बनून तयार आहे. दुसऱ्या शेपसाठी मोमोला मोदकासारख्याच प्लेट घालायच्या आहेत. पण या प्लेट मोदकासारख्या बाहेरच्या बाजूने नाही, तर आतल्या बाजूने प्लेट घालून घ्यायच्या आहेत. आणि अगदी अशा अर्ध्यापर्यंत प्लेट घातल्या की बाकीचा अर्धा भाग त्याला असा जोडून घ्यायचा. थोडा हलका हा भाग चांगला दाबून घ्यायचा. आतल्या बाजूने हा मोमो असा प्रेस करून घ्यायचा. हा झाला तुमचा दुसरा मोमोचा शेप. आता मी तुम्हाला माझा फेवरेट शेप दाखवते, जो खूप सोपा आहे. तर पुरीमध्ये मधोमध सारण भरायचं, पुरीचं मधलं टोक असं जोडून घ्यायचं आणि पुरीच्या अर्ध्या भागामध्ये 3 ते 4 जमतील अशा प्लेट घालून घ्यायच्या. प्लेट चांगल्या दाबून घ्यायच्या. आता दुसऱ्याही बाजूने आधीच्या प्लेटच्या अगदी पाठीमागे नाही, तर त्याच्या दुसऱ्या साईडने प्लेट घालायच्या आणि त्याही दाबून घ्यायच्या. मोमोला असं ट्विस्ट करून घ्यायचं, म्हणजे मोमोला खूप सुरेख आकार येतो. हा बघा सगळ्यात सोपा आणि खूप छान दिसणारा मोमो. सगळे मोमोज बनून तयार झालेत. बघा तांदळाच्या पिठाचेही मोमोज किती सुंदर बनून तयार झालेत आणि ते हेल्दीही असतात. आता स्टीमरच्या जाळीला थोडं तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आणि यामध्ये हे मोमोज ठेवून द्यायचे. एका कढईमध्ये पाण्याला उकळी येऊ द्यायची. पाण्याला उकळी आली की एका स्टँड वरती ही मोमोज ठेवलेली जाळी ठेवून द्यायची. आता झाकण ठेवून फक्त 10 मिनिटांसाठी हाय फ्लेम वरती याला वाफ काढून घ्यायची आहे. 10 मिनिट झालेत. मोमोज बघा काय सुरेख कलरफुल झालेत. अगदी बघता क्षणीच खावेसे वाटतायत. 5 मिनिटात वाफ गेल्यावर हे मोमोज मी प्लेटमध्ये काढून घेतलेत. दिसतायत ना सुरेख? मोमोजच्या चटणी सोबत हे मोमोज खायला सर्व करायचे. मोमोजच्या 2 चटण्यांची रेसिपी मी याआधी शेअर केली आहे. तिची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकली आहे. एक मोमो मी तुम्हाला तोडूनही दाखवते. तांदळाच्या पिठाचे असल्याने हे खूपच मऊ होतात. मग काय, तुम्ही सुद्धा हे कलरफुल ग्लुटेन फ्री हेल्दी मोमोज बनवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी आपल्या चॅनल मुत्ताखाना बाय संगीताला नक्की 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 सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबून ऑल बटन सिलेक्ट करा, म्हणजे येणाऱ्या सर्व व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला त्वरित येत जातील. धन्यवाद.